पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या यवतमाळ येथे सभा, हजारो बस यवतमाळ जिल्ह्यात दाखल। उद्या दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा असल्यामुळे ते बचत गटांच्या महिला मेळाव्याला उपस्थित राहणार असून त्यासाठी महिलांना प्रत्येक गावातून ने-आण करण्यासाठी आज दिनांक 27 रोजी मराठवाड्यातील औसा, परळी, अहमदनगर, बीड, नांदेड या ठिकाणाहून अनेक बसेस उमरखेड बस स्थानकात पोहोचल्यात। महिलांना प्रत्येक गावातून यवतमाळ येथे सभेकरता नेत असून त्यांचं मार्गदर्शन झाल्यावर लगेच त्यांना आपापल्या गावी सोडण्यात येणार आहे। त्यासाठी हजारो बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। काही दिवसांनी लोकसभेचा बिगुल वाजणार असून 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या डावडी या गावातून चाय पे चर्चा अशी सुरुवात केली होती। लोकसभेच्या निवडणुकीसाठी सलग तिसऱ्या वेळेस यवतमाळ जिल्ह्याची निवड केली आहे, हे विशेष आहे। आमचे प्रतिनिधी किरण मुक्कावार यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात सभा आहे। त्याकरता मराठवाड्यातील सुद्धा निलंगा, औसा, अहमदपूर या ठिकाणून सुद्धा उमरखेड शहरामध्ये गाड्या आल्या आहेत। या ठिकाणून प्रत्येक जे गाड्या आहेत ते प्रत्येक डेपोला जाणार आहेत आणि त्या ठिकाणून महिलांना घेऊन यवतमाळ येथे घेऊन जाणार आहे। असे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून या ठिकाणी बस आलेली आहे। मी कॅमेरामन गजानन सोबत किरण मुक्कावार, न्यूज 15 मराठी, उमरखेड, यवतमाळ।